ते पहलगामच्या बैसरण घाटीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला। ज्या ठिकाणी हे हत्याकांड झालं, दहशतवादी ज्या रस्त्याने आले, झी 24 तासची टीम थेट त्या ठिकाणी पोहोचली आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी अश्विनी कुमार पांडे यांनी घेतलेला पहलगाम हत्याकांडाचा हा ग्राउंड रिपोर्ट। मी आता पहलगामच्या दिशेने पहलगामचा जो जंगली भाग आहे तिथे जो रस्ता बैसरण इथे जातोय त्या दिशेने आम्ही आता निघालेलो आहेत। आपण बघू शकता की ही किती मोठा जंगल आहे आणि जे रस्ता आहे ते खूप दुर्गम आहे। तुम्हाला खाली मी दाखवतो, आपण बघू शकता की ही दरी आपण खाली बघू शकता। आपण खूप वरती आलेलो आहोत आणि तिथे चालू आहे जिथे अतिरेक्यांनी हल्ला केला होता आणि 27 जण यामध्ये मृत्युमुखी पडले। महाराष्ट्राचे 6 लोक होते आणि खूप जण महाराष्ट्राचे जे होते ते जखमी पण झाले आहेत। जवळपास 1.5 ते पावणे 2 तास अजून इथे लागणार आहेत। आम्ही 25% आम्ही रस्ता जे आता पूर्ण केला आहे, अजून 75% आम्हाला जावं लागेल आणि इथे खूप जे रस्ता आहे ते आपण बघू शकता की किती उबडखाबड रस्ते आहेत। खूप जायला म्हणजे सरळ रस्ता नाही आहे जिथे आपण वापर करून जाऊ शकतो आणि जंगल आपण बघू शकता किती घन जंगल आहे। या जंगलाचा वापर करून असा रस्त्याचा वापर करून हे जे अतिरेकी आहेत ते वरती गेले आणि त्यांनी जे टुरिस्ट होते त्यांच्यावर हल्ला केला। महाराष्ट्राचे 6 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले। सनी आगे आइए, या सनी पुढे। आता बघू शकता आपण या रस्त्याने आपण आता पुढे चाललो आहेत आणि अजून 75% रस्ता अजून ही बाकी आहे जिथे तिथे पोहोचायला जिथे अतिरेक्यांनी हल्ला केला होता। तर आमचे प्रतिनिधी अश्विनी कुमार पांडे या ठिकाणी अजून पोहोचतात। अजूनही त्यांना 25% अंतर हे कापायचे आणि काही वेळामध्ये ते बैसरण या घाटीमध्ये पोहोचतील। अजून ते तिथे पोहोचलेले नाहीत। हा भाग अत्यंत दुर्गम आहे, त्यामुळे तिथे मोबाईलचं नेटवर्क सुद्धा आता मिळत नाहीये। त्यामुळे काही वेळामध्ये आमचे प्रतिनिधी या मैदानामध्ये दाखल होतील ज्या ठिकाणी हे हत्याकांड झालेलं होतं आणि निश्चितच आपण तो सुद्धा रिपोर्ट काही वेळामध्ये पाहणार आहोत।